नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोनं खरेदी करावं लागलं, तर ते का हे पुढे सांगतेच. तर तोपर्यंत आज संडे होता, सो लवकर आवरलं सगळं काही आणि नाश्त्यामध्ये आज आहे ना चहा ब्रेडच बनवून घेतला. इझी होतं आणि पटकन झालं पण. बाकीचे सगळे काही कामं आवरले आणि मी पण छानशी रेडी झाले आणि इकडे मी असा लूक बनवला होता आजचा आणि दोन्ही पिल्लांचं पण आवरून घेतलं. तोपर्यंत ते दोघं खाली गेले होते आणि त्यानंतर मग आम्ही निघालो बाजारात जायला. तर बाजारात जायचं होतं, तर तोपर्यंत लक्षात आलं की पेट्रोल संपले. मग ते टाकलं आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही पोहोचलो सोनाराकडे. तर सोनाराकडे गेलो होतो यासाठी की बाळांचे जे कानातले होते आधीचे, तर ते तुटले होते. म्हणून मग आहे ना त्याच्यासाठी छान छोट्याशा बाळ्या बनवल्या. तर इकडे छोटीशी क्लिप त्यांची घेतली. तर हे बघा, या अशा प्रकारे ना त्यांच्यासाठी छान अशा मी बाळ्या बनवल्या ते, कारण त्यांचे जे आधीचे कानातले होते ते तुटून गेले होते. सो मग म्हटलं ह्या छान वाटत होत्या आणि याला खाली असं रुद्राक्ष आहे, जे की आहोनला पण खूप जास्त आवडलं. मग म्हटले की चला हेच फिक्स करूयात. आणि कान टोचणारे मामा तर तिथं नव्हते, त्यामुळं मग डिरेक्टली घरी आलो आणि म्हटलं चला घरीच ट्राय करून बघूया. शौर्याला तर घातले होते, शर्विल झोपला होता त्यामुळे त्याचे कानातले घालायचे राहिले होते आणि इकडं तो इतका छान देतोय ना त्याच्या पप्पाकडे कानातले घालायला, पण तितकाच त्याला कान टोचताना त्रास झाला. कारण आहे ना त्याचं ते बीळ आहे ना थोडंसं बुजत चाललं होतं, त्यामुळं मग त्याच्यात थोडंसं घालायला त्रास झाला त्याला. पण नंतर त्याने छान घालू दिलं. तर त्यांचं लूक मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर तोपर्यंत मग आहे ना संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली आणि मस्तपैकी काळा मसाला बनवून चिकनचा रस्सा बनवला होता, भात भाकरी असं सगळं बनवून आजचा दिवस संपवला. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.